बर्थडे कधी बी होईल, लग्न होते काय बार बार. कधी बी कसं होईल मग 5 Anniversary वर्ष होत नाही होते, 5 वर्ष. अॅनिव्हर्सरी होत नाही का? तर नमस्कार सगळ्यांना, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत असाल. रामकृष्ण हरी. तुला लक्ष नाही का करू वहिनी? इतके जण कोण थांबली इथं? दूध घ्यायला. कोणत्या गोष्टीचं सुला चालू की इथं? अहो दूध घेणं चालू आहे. इकडे प्यायला आणि इकडे खायला. हा आई आई घरात 3 लेडीज आहे. हा त्या बाईचा चैन कुठे गेला? हिच्या होता ना, पाय बरं. अहो पायाला होता ना तिच्या. हा माझ्याकडे आहे. हे कोणासाठी? आजीला. बर. सासूचं लय ध्यान ठुती काय तू? ठेवा लागते, हा? ठेवा लागते. आणि सुनानला बोलती काय काय बोलती सुनाले? घरी पाठीवर इकडे पाठी तिकडे पाठी. मग कोणाला पाठव? रोहिणीला जाईन नेऊन सोडून. तित्या मायापाशी बा. काय हे बा पप्पा. त्याचं काय करायला आहे आता? काल 1 वाजता घरी आलो मी. इडली देवर भजे भजे भजे. काय तुमचे व्हिडिओ टाइमवर नाही काही नाही. भजे तुम्ही घरीच खा ना. हं? तुम्ही घरीच खा ना. तित्याला घे बा. नको मी कांदा चिरायला तिच्या माझ्याकडे भजे घ्या. भजे तू खाते का? भजे जेव्हा हिच्या पायातला चेन काय का दिसायला ते पाय? कुठे तिच्या पायातून घेऊन चाललं ते. भाजी करत दादाला भाजी करायची. मग काय ठरवलं? काय करायचं तुझ्या बर्थडेला? भाजी देऊ तुझ्या बर्थडेला काय ठरवलं? काही नाही ठरवलं. उपासाचं आहे, शिवरात्र आहे ना. भज्जे घे भज्जे. रोहिणी म्हणती एसी मुळे मी बिमार पडायला लागली. काय करू? तुला सांगितलं भाऊच्या रूमात लावून दे. वापस करून टाकतो, जाऊ दे. आणि याच्या पुढे मी एसीचं नाव पण काढणार नाही. खूप जणांचे कमेंट आले की दादा तू एकच विषय धर. एक विषय म्हणजे एसीचा विषय म्हणलं तर 3रा व्हिडिओ आजचा एसीचा, त्याच्यामुळं नको. रोहिणीचे मुद्दे स्पष्ट करत नाही. काय प्रॉब्लेम असतो तुला? हे काय असं? ही कोणी? हा चैन सापडला का? कुठं होता? हा ऋतूसाठी 2-3 ड्रेस आणायचे. नीतू आमची बास्केट भरलेली नवीन फ्रॉक कोणती. किती वजन भरलं तिचं? 8 किलो 800 आहे नाही. काय काय त्या सिस्टरीने आलं नव्हतं का मॅडम अंगणवाडीत? काय म्हणे? वजन गिज बोलेल नाही का? वजन करून आणली. हो का? परवा किचन टालीत तुम्हाला मी बोललो होतो. सध्या आपल्याकडे मनी नाहीये. लवकरच मनी जमा झाल्यावर मी करणार इथं काहीतरी बंदोबस्त. 100% तुम्हाला रिझल्ट दाखवणार आहे. बरोबर? कमेंट आली ना करा म्हणून. नाही कमेंट नाही आली. मी जे बोलतो ते करून दाखवतो असं मला दाखवायचंय. उगाच काही बोलतो आणि काहीच करतो ते दाखवायचंय मला. मग आता तुला हे करणं पडेल का? काय आहेर? मग आयर देणं लागेल, कन्यादान करावं लागेल. कन्यादान म्हणजे कन्यादान नाही, आंदन आणावं लागेल. काय आहे? दोन आयरन 2 आंदन द्यावं लागते. एकीच्या बहिणीला, एकी म्हणताच्या पोरीला. तिच्या बहिणीला कोण? हा बरोबर. काहीतरी द्यावं लागेल ना. दुधाचं पाणी गरम झालं ते दुधाने. रोहिणीला आता जाऊ दे 8 दिवस माहेरी आई. आज तिला बोलू नका. जाऊ दे. हा पाणी असं गरम झालं दुधाच्या. माहेरी म्हणल्यानंतर कसं हसू येईल बा.
तुला व्हिडिओ चालू झाल्यावरच खाऊ घालणं असतं का? हा? एक तर तू व्हिडिओ काढत नाही, इकडून इकडून तिकडून मी व्हिडिओ काढायलो. टाइम झाला, टाइम 8:30 वाजता जेवण करते मॅडम. रितू चल मी चाललो. चल चल. अशी मान कर. एवढी चॅप्टर झाली पोरगी आता. अशी मान कर. पोरगी बिन परीची माहिती. अशी मान. कारण की असं समजायला लागलं हिला. माय बापले. चल मी चाललो. चल 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 लवकर. आम्ही चालू म्हणा. चल 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 चल. मम्मा बायला नको बच्ची बायला. पिलू मम्मा पिलू. रात्री 2-3 वाजता उठती आणि बसती. भूक लागते ना रोज त्यासाठी उठते ती. पण तुम्हाला काय करते जेवायला? तुला हा तिखट वरून केलं त्या दिवसच्या सारखं कस्तुरी मेथी टाकली ना. खाऊ का? भजी कोणासाठी काढे? मला चहा कर म्हणलं तर करत नाही. हा तुला दादाला भजी म्हणलं की लगेच करायला लागली. वा रे वा. जमलं तुला? जमलं नाही, जमावच लागते. हे बा किती तारखेला चालले हो? आम्ही हा 19 तारखेला. हिच्या भाऊच्या पोराचं काय? अजून ठरलंच नाही जायचं. मग इच्छा होती ताईने इकडे यायला पाहिजे होती माहिती का, पण जाऊ दे नाही म्हणा लागले तर मग कशाला फोर्स करत पाहणार. लोक बोलतात ना. अरे सक्का भाऊ आहे ना. सख्या भावाचं पाहतो का नंदाईचं पाहतो? कोण जवळ आहे तिला? हा कोण जवळ आहे? घरच्या लोकांच्या साध्यात चालावं लागेल तिला. जवळ कोण ते सांग. भाऊ जरी आहे पण ते नंदाचं ऐकावं लागेल ना. ते पहिलं लग्न आहे ना. तो काय बी लागते. माझ्या पोरीचा पहिलाच बर्थडे ना. मग बर्थडे कधी बी होईल. लग्न होते काय बार बार? कधी बी कसं होईल? मग Anniversary 5 वर्ष होत नाही का? होते. 5 वर्ष. अॅनिव्हर्सरी होत नाही का? कोणाची अॅनिव्हर्सरी? कोणाची? अॅनिव्हर्सरी होत नाही का? पहिली दुसरी तिसरी तवाने जात आहेत का? नाही तर लग्न आणि अॅनिव्हर्सरीत फरक आहे ना भाऊ. समजत जाईल जरा. समजून घेत जाय ना. तुम्ही मला समजवण्याचा प्रयत्न करा. तर आपलंच लावतो भादरपणा. काय भादरपणा? मग तिला येत नंतर मी म्हणणार नाही कोणत्या नको कार्यक्रमाला. म्हणू. हा. तुमच्या पद्धतीत तुम्हाला ते ठीक वाटतं ते करा. मला ठीक वाटतं मी ते करतो. तू फक्त मला म्हणणं एवढं तू तिची साईड नको घेऊ. नाही मग मी जसा लेख आहे तसं तू ती लेख आहे. मला घ्यावंच लागेल. तू काय बी म्हणशील तू. काही कशाला म्हणून येऊन जाऊन साईड येऊन जाऊन येऊन जाऊन ते इथंच बोलवायला तिला. मग राहू दे म्हणते लग्न मध्ये. वा रे वा धंदे. लगन किती तारखेला आहे? साखरपुडा आहे भैया. 12 किती तारखेला आहे? 12 तारखेचा. हा मग काय 15 तारखेला चालणार आहे का साखरपुडा? 15 तारखेला राहते आणि 20 तारखेला तिथं. एक चक्कर मारायला काय व्हायला? माया मनाला शांत भेटल. कशाला मार? मग आतापासून ती जाऊन बसायचं. घरचे लोक बोलतात ना भावाच्या लग्नाला महिना गेली. तुला काय माहिती? बोलू दे ना. एक दिवसाचं काम आहे. हा सकाळी बसायचं आणि उद्या दुसऱ्या सकाळी निघायचं. कमी तिला काय इकडे बोलवलं काय? आपलं काय बी आपलं राहायला म्हणालो का तिला? घरात भांडणं करतो काय त्याच्यात? आणि प्रमोशन असलं असतं तर बरोबर आली असत. रस्ते आली. अरे आई जाऊ दे. सोड गोष्टी. पण ज्याला पटन ते येईन ना तर नाही येणार. ते येऊन जाऊन तेच विषय. येऊन जाऊन तेच विषय. हा काय म्हणत होत तू? मला नाही माहित. हा मला नाही माहित ना. तुला सांग कोण काम येणार आहे? ते जाऊ दे. लग्नाचं जाऊ दे. याच तिची जाऊ दे. नणद कामी आहे. नाही तुला म्हणालो काय मी? तुला म्हणायला लागलो मी. तुला पाहिजे त्याच्यात किती कमेंट येतात पाहिजे. कोणाच्या? तुला लोकांच्या कमेंट किती येतात. येऊ दे. खरं म्हणतात का खोटं मी म्हणतात? खरं असलो ना मला काही विषयाने कमेंट ऐकायला बसलो मी. ऐक मी तुला काय म्हणालो आई? तुला तुला ताई जवळ आहे का आम्ही जवळ आहे हे सांग मला. ते जाऊ दे. बर्थडेचं जाऊ दे. लग्नाचं बी जाऊ दे. तुम्ही जवळ आहे मला. ती तिच्या घरी आहे. मग तसं आम्हाला बी वाटत असेल ना. तिच्या घरी सुखी आहे बिचारी ती. आम्हाला नसून वाटत का? काही नाही वाटत तुम्हाला.
आपल्या गणगोतात असते भैया काही. अरे आहे मी तिला म्हणालो का साखर पडायला नको जाऊ जाऊ ते विषय नको काढू आता सोडून दे विषय. डबल मी तू डबल मला बोलायला लागले तिच्यामुळे जाऊ दे सोड विषय. कशाला काढतो जाळाला काय भाजा मग तू नीरज परेशानच करायला ना मला. मी परेशान करायला होतो. मग ए रितू तोंड बघा तिचं किती भरेल या. रितू ए रितू या बघ तोंड पुरं तोंड भरवत जा तू तिचं. जाम खासाठी घरात आली ती माहिती का. मी तिला बाहेर नाही लागले खासाठी. दूध पोळी खायची उठ तिथून घरात खाऊ का. घरात नाही खात ती. नादोत घरात घास असतो. काय नादोत काय होतं काय होतं काय काय माहित बा घरात खात नाही म्हणते. आपल्या हातात लेकरं सवलं मग ते बाहेरच पळत खाऊ घालते बाहेर. आपण काय करायचं. बस चला हातपाय धुतो मी जेवण घेतो मित्रांनो. या जेवायला आमच्या घरी आज खूप मस्त केलेलं आहे. वरण केलं आहे ना फोडणीचं आणि भजे आणि माझ्यासाठी एक चांगला साधा गाणं काढ काय. तर चला मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटची मी वाट बघेल.